नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाला चालणारी पौष्टिक मलईदार आणि चविष्ट अशी मखाना खीर बनवणार आहोत. ही बनवायला खूप सोपी आहे व अगदी कमी साहित्यामध्ये ही मखाना खीर बनून तयार होते. ही मखाना खीर खूप पौष्टिक आणि टेस्टी आहे. आषाढी एकादशीला तुम्ही अशा प्रकारे मखाना खीर बनवू शकता. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. ही मखाना खीर किती मलईदार आणि दाटसर झालेली आहे. अशी पौष्टिक मलईदार आणि दाटसर मखाना खीर कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचे आहे. तूप गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 बदाम घालायचे आहेत आणि बदाम आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला 1 मिनिटासाठी हे बदाम तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि 1 मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 काजू घालायचे आहेत. बदाम तळायला थोडासा जास्त वेळ लागतो, यासाठी अगोदर बदाम तळून घ्यायचे. तरी ते मी 1 मिनिटे तुपामध्ये बदाम तळून घेतले व नंतर 10 ते 15 काजू आपल्याला पॅनमध्ये घालायचे आहेत आणि ते देखील आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती काजू व बदाम सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे व नंतर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. तर इथे आपले काजू आणि बदाम सोनेरी रंगावरती छान असे तळून झाले आहेत. नंतर आपल्याला ते काढून एका वाटीमध्ये ठेवायचे व नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 वाटी मखाने घालायचे. मखाने आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत. मखाने भाजत असताना आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे मखाने करपणार नाहीत व ते सर्व बाजूनी छान असे भाजले जातील. मखाने आपल्याला तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला एक मखाना हातामध्ये घेऊन तोडून पाहायचा आहे. तो छान असा कुरकुरीत झाला असेल तर आपल्याला मखाने काढून एका ताटामध्ये ठेवायचे आहेत. इथे आपले मखाने छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत. नंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत व नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दूध घालायचे आहे. तर इथे मी पॅनमध्ये 3 वाटी दूध घातलेले आहे व 1 वाटी पाणी घातले. आपण ज्या वाटीने मखाने घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी 3 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेले आहे. नंतर आपल्याला ताटामध्ये दाखवलेले मखाने आणि तळलेले काजू बदाम मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. अर्धी वाटी मखाने इथे मी वरून टाकण्यासाठी ठेवलेले होते व निम्मे काजू आणि बदाम देखील वरून टाकण्यासाठी ठेवलेले होते. बाकीचे राहिलेले मखाने आणि काजू व बदाम आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे व नंतर एका वाटीमध्ये थोडे केशर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गरम दूध घालायचे आणि मिक्स करायचे व नंतर आपल्याला बारीक केलेले मखाने, काजू आणि बदाम दुधामध्ये घालायचे आणि ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला मखाने, काजू व बदामची पावडर दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला ही मखाण्याची खीर 10 ते 12 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. मखाण्याची खीर शिजत आहे तोपर्यंत इथे आपल्याला तळलेले काजू आणि बदाम कट करून घ्यायचे आहे. खीर शिजत असताना आपल्याला ती मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आहे, त्याच्यामुळे ती खाली पॅनला चिटकणार नाही व साईडने देखील आपल्याला खीर मिक्स करत राहायची आहे. काजू आणि बदाम इथे आपल्याला छोट्या आकारामध्ये कट करायचे आणि ते नंतर एका वाटीमध्ये काढून ठेवायचे. इथे आपले काजू आणि बदाम कट करून झालेले आहे. नंतर ते काढून एका वाटीमध्ये ठेवायचे आणि आपल्याला मखाण्याची खीर एक वेळेस छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तरी ते साधारणतः 4 ते 5 मिनिटे इथे मी खीर शिजवून घेतलेली होती. पाच मिनिटे खीर शिजवल्यानंतर आपल्याला खिरीमध्ये केशरचे दूध घालायचे आहे आणि ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे व नंतर अजून आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी कमी ते मध्यम गॅसवरती ही मखाण्याची खीर शिजवून घ्यायची आहे. शिजवत असताना आपल्याला ती मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आहे.
खिरीमध्ये केशरचे दूध घातल्यानंतर साधारणतः 1 ते 2 मिनिटांनी नंतर त्याच्यामध्ये साखर घालायची। तर इथे मी अर्धी वाटी साखर खिरीमध्ये घातली आणि मिक्स करून घेतली। ज्या वाटीने आपण मखाने घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी साखर घेतली होती। साखर खिरीमध्ये घालून ती मिक्स करून घ्यायची व नंतर आपल्याला खिरीमध्ये आपण जे भाजलेले अर्धी वाटी मखाने काढून ठेवलेले होते ते मखाने खिरीमध्ये घालायचे व नंतर आपल्याला खिरीमध्ये तळलेले काजू आणि बदाम घालायचे आहेत व सर्व साहित्य आपल्याला एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। साखर, मखाने, काजू आणि बदाम आपल्याला खिरीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। साखर घातल्यानंतर खीर थोडीशी पातळ होते, त्यामुळे अजून आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी ही मखाण्याची खीर शिजवून घ्यायची आहे। साखर, काजू आणि बदाम घातल्यानंतर आपल्याला ही मखाण्याची खीर कमी गॅसवरती शिजवायची आहे। जर आपण मध्यम किंवा फुल गॅसवरती ही मखाण्याची खीर शिजवली तर ती पॅनला खाली चिटकू शकते। यासाठी आपल्याला कमी गॅसवरती ही मखाण्याची खीर नंतर शिजवून घ्यायची आहे व मखाण्याची खीर शिजवत असताना आपल्याला ती मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आहे। साखर घालायच्या अगोदर आपण 7 मिनिटांसाठी ही मखाण्याची खीर शिजवलेली होती व अजून 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला ही मखाण्याची खीर शिजवून घ्यायची आहे व नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये ही मखाण्याची खीर छान अशी शिजली जाते। तर इथे मी सुरुवातीपासून आतापर्यंत साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी ही मखाण्याची खीर शिजवून घेतलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालायची आणि ती चमच्याच्या साहाय्याने खिरीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। तर इथे मी 5 ते 7 वेलची बारीक करून घेतलेली होती, ती खिरीमध्ये घातली आणि मिक्स करून घेतली व नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपली दाटसर आणि मलाईदार मखाना खीर बनून तयार झालेली आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे आणि ते खिरीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। वरून तूप घातल्यामुळे मखाना खीर छान अशी चविष्ट बनते। यासाठी आपल्याला मखाना खिरीमध्ये तूप घालायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे। केशर घातल्यामुळे मखाना खिरीला छान असा रंग देखील आलेला आहे व या खिरीची टेस्ट देखील छान येते व नंतर आपल्याला ही मखाना खीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आषाढी एकादशीला तुम्हाला नेहमीच बनवली जाणारी साबुदाणा खीर बनवायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही मखाना खीर बनवू शकता। ही मखाना खीर खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक देखील असते। अगदी कमी साहित्यात बनणारी व खूप पौष्टिक अशी ही मखाना खिरीची रेसिपी आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने ही मखाना खीर बनवली तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ही मखाना खीर आवडेल। ही मखाना खीर अजून जास्त पौष्टिक बनण्यासाठी या मखाना खिरीमध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील घालू शकता। तुम्हाला ही मखाना खीर आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।